बीईएल कुठे गेलं, बीडीएल कुठे गेलं, हिंदुस्थान एरोनॉटिक्स कुठे गेलं, मजगाव डॉक कुठे गेलं. पण वर्षानुवर्ष आपण या क्षेत्राकडे एम्प्लॉयमेंट जनरेशन म्हणून पाहिलेलं नाही, कॅपिटल जनरेशन म्हणून पाहिलेलं नाही. त्या सेक्टरची डिमांड असते की नाही. तुमच्या माझ्यापैकी किती जण एव्हिएशनल इंजिनियर झाले गेल्या 40 वर्षात? म्हणजे तो ज्या वेळेला झाला असेल तो माणूस कुठच्याही एजमध्ये असो, आज तो एम्प्लॉयबल आहे. आणि मी तरुण असून नाही. अगदी अकाउंट्समध्ये डिफेन्स अकाउंटिंग ही वेगळी लाईन आहे. आपण 80ला मी बीकॉम झालो, तेव्हा मला बीकॉमला ऍडव्हान्स अकाउंट शुक्ला अग्रवालचे मोठे खंड असायचे, उशी परवडली हे उचलता येत नाही असं होतं. पण मी म्हणायचं डिफेन्स अकाउंटवर एक चॅप्टर असायचा, इलेक्ट्रिसिटी कंपन्यांवर एक चॅप्टर असायचा. आम्ही म्हणायचो हे ऑप्शनला टाकायचे विषय आहेत, कारण त्यांच्यावर कधी प्रश्नच यायचे नाहीत. मग आज माझ्या देशाच्या एकूण एक्सपोर्टच्या 3.5% डिफेन्स एक्सपोर्ट असेल तर डिफेन्स अकाउंट्स करणारी माणसंच नाहीत की नाही. स्किल पाहिजे. त्यामुळे एक लक्षात घेऊ की, आणि तिसरी गोष्ट, आपल्याला आता शेल्फ लाईफ केवळ सर्व्हिस सेक्टरमध्ये प्रॉडक्टच कमी असतं असं नाही, तुमच्या इन्कमचंही कमी असतं. आणि त्यामुळे तुमच्या इन्व्हेस्टमेंट एक्सपेक्टेशन्सचंही कमी असतं, सायकलचं कमी असतं. साधं गणित घ्या. मी माझ्या एनपीएसमुळे आणि त्याच्या आधीच्या भटकंतीमुळे, भाषणांमुळे आपल्या देशाच्या प्रत्येक राज्यात गेलो. एनपीएसचा नॅशनल इन्चार्ज म्हणून काम करताना त्या 10 वर्षात आपल्या देशातल्या प्रत्येक राज्यात मी किमान 125 वेळा गेलो. या अनुभवावर सांगतो. पहा, कुठेही जा तुम्ही, घर आणि सोनं ह्याच्यामध्ये इरस्पेक्टिव्ह ऑफ एज, इरस्पेक्टिव्ह ऑफ इन्कम, इरस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर, आपण इमोशनल आहोत, आपण सेंटिमेंटल आहोत. मी बरीच वर्ष एकत्र कुटुंबात काय आहेत. मगाशी मॅडमना मी गमतीने म्हणलं का आमची आई, माझी बायको, माझी वहिनी, माझी सून, माझी पुतणी, तिच्या आईला तो टीव्हीचा चॅनल कुठचा लावायचा यावर मत ऐक्य नाही, सोनं घ्यायचं यावर मत ऐक्य. सोनं विकतात, नवऱ्याला विकतील पण सोनं विकणार नाही, तसं मी गमतीने म्हणायचो. तो मुद्दा नाहीये. पण करोना नंतर सोनं घेण्यापेक्षा एटीएफ मध्ये आलो का नाही? मार्केट कुठे बदललं? मग याच्यामध्ये असलेली पॉलिसी लक्षात घेऊ ना. 1991 साली परकीय चलनाचा हप्ता द्यायचा म्हणून चंद्रशेखर पंतप्रधान होते, यशवंत सिन्हा अर्थमंत्री होते, तेव्हा मी सोनं गहाण ठेवलं होतं. आज मी 108 टन मेट्रिक टन सोनं परत आणतो. इज इट नॉट इकॉनॉमिक टर्नअराउंड? हॅव यू रिअलाइज्ड? त्यामुळे आता डॉलर पॅरिटीमध्ये फरक पडतो, पाऊंड पॅरिटीमध्ये फरक पडतो. म्हणजे माझे फॉरेक्सचे व्यवहार बदलले की नाही, स्किल सेट आहे की नाही. त्यामुळे एक लक्षात घेऊ, आता साधं गणित आहे की नाही. घर बदलायचं, मगाशी मी म्हणलं की घर आपण विकत नाही, सोनं आपण विकत नाही. विकावं असं माझं म्हणणं नाही, प्लीज. तुम्हाला फायदा होत असेल तर जरूर ठेवा, पण इट इज रिलेटेड टू द नंबर. पहा, मी आज 66 वर्षाचा आहे. माझ्या आई वडिलांनी, हे उदाहरण मी अनंत वेळा देतो, पण त्या एका उदाहरणात तुमचे 5ही प्रश्न येतात. कारण शेवटी तुम्हाला होणारं उत्पन्न, मग ते देशाला म्हणून असेल, अर्थव्यवस्थेला म्हणून असेल, व्यक्ती म्हणून तुम्हाला आणि मला असेल, माझी बाईंग कॉस्ट काय आणि माझी सेलिंग कॉस्ट काय, यातला फरक हे माझं उत्पन्न आहे. कधी पॉझिटिव्ह असेल, कधी निगेटिव्ह असेल. पण ह्याचा अर्थ तुम्ही केव्हा इन्व्हेस्ट करता याच्यावर अवलंबून आहे की नाही. माझ्या वडिलांच्या पिढींचं पहिलं घर पहा, हे संपूर्ण भारतभर खरं आहे. एवढ्या करता मी मगाशी त्या 125 ट्रिपचा उल्लेख केला. बाकी काय माझा बायोडेटा नाही मला द्यायचा, की एखाद्या विना